ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 268 अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग। श्री गणेशाय नमः। मग म्हणे चरण ते कवणेकडे, केऊते मुकुट के दोर्दंडे, ऐसी वाढविता हे कोडे, चाड देखावयाची। तेथ भाग्यनिधी पार्था, का विफलत्व होईल मनोरथा, काय पिनाक पाणीची या भाता, वाय कांडी आहाती। ना तरी चतुराननाची ये वाचे, काय आहाती लटिकिया अक्षरांचे साचे, म्हणून साध्यंतपण अपारांचे देखिले तेणे। जयाची सोय वेदा ना कळे, तयाचे सकळावयव एकेची वेळे, अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगी ते जाहले। चरणवनी मुकुटवरी, देखत विश्वरूपाची थोरी, जे नाना रत्नव अलंकारी फिरवीत असे। मग त्यावेळी अर्जुन म्हणाला, ह्या विश्वरूपाचे चरणकमल कवणेकडे म्हणजे कोणीकडे आहे, त्याचा मुकुट केवते म्हणजे कोठे आहे, त्याच्या दोर्दंडे म्हणजे बळकट बाहू के म्हणजे कोठे आहे, अशा रीतीने त्याची विश्वरूप पाहण्याची चाड म्हणजे इच्छा, कोडे म्हणजे कौतुकाने वाढत गेली। पार्थ हा तेथ म्हणजे त्या ठिकाणी, भाग्यनिधी म्हणजे दैवाचा ठेवा असल्याने त्याच्या मनोरथांना विफलत्व कसे येईल। पिनाक धनुष्य धारण केलेल्या शंकरांच्या भात्यात कधी वायकांडी म्हणजे निष्फळ बाण असतील काय, नाहीतर चतुराननाच्या म्हणजे ब्रह्मदेवाच्या वाचेमध्ये लटिकिया म्हणजे खोट्या अक्षरांचे साचे असू शकतील काय, असे काहीही होणे शक्य नाही। म्हणूनच अर्जुनाचे अपार वा अमर्याद असे विश्वरूप साध्यंत म्हणजे आदि व अंत यांच्या सहित अर्जुनाने अपार व अमर्याद असे विश्वरूप साध्यंत म्हणजे आदि व अंतरहित यांच्या सहित पाहिले। ज्या विश्वरूपाची सोय म्हणजे स्वरूप ठाव वा थांग वेदांनाही नाकळे म्हणजे कळेनासा झाला, ते विश्वरूप अर्जुनाचे दोन्ही डोळे सकळ अवयवांसहित एकाच वेळी भोगते झाले। जे विश्वरूप नाना रत्नांच्या अलंकारांनी सुशोभित होऊन मिरवत होते, त्या विश्वरूपाची थोरवी वा महिमा अर्जुन चरणांपासून मुकुटापर्यंत पाहत राहिला। परब्रह्म आपुलेनी अंगे, यावया आपणची जाहले अनिंगे, तिये लेणी मी सांगे, काईसया सारखी। जिये प्रभेचिये झळाळा, उजाळू चंद्रादित्य मंडळा, जे महातेजाचा जिव्हाळा, जेणे विश्व प्रगटे। तो दिव्य तेज शृंगारू, कोणाची ये मतीसी होय गोचरू, देव आपण पेची लेईले ऐसे, ऐसे विरू देखत असे। मग तेथेची ज्ञानाची या डोळा, पाहात करपल्लवा जव सरळा, तव तोडीत कल्पांतीचे या ज्वाळा, तैसी शस्त्रे झळकत देखे। जे अनेक अलंकार आपल्याच अंगावर याविया म्हणजे घालण्यासाठी आपणच अनेके म्हणजे अनेक बनले, ती लेणी म्हणजे अलंकार काहीसया म्हणजे कशासारखे आहेत म्हणून मी सांगतो। ज्या प्रभेच्या वा तेजाच्या झळाळीने चंद्र आदित्यादी मंडळे उजळता म्हणजे प्रकाशित होतात, जे तेज महातेजाचा म्हणजे प्रलय काळच्या तेजाचा जिव्हाळा म्हणजे जीवन व आश्रय आहे, आणि ज्या प्रभेने हे विश्व प्रगट रूपाने दिसते, अशा त्या दिव्य तेजाचा शृंगार म्हणजे ब्रह्माने घातलेले ब्रह्मरूपी अलंकार हा कोणाच्या मतीला गोचर होईल म्हणजे कोणाच्या बुद्धीला त्याचे आकलन होईल, तर देवांनी असे दिव्य अलंकार आपणच आपल्या अंगावर धारण केले आहेत असे तो वीर अर्जुन पाहत राहिला। मग ज्ञानदृष्टीच्या डोळ्यांनी विश्वरूपाचे सरळ करपल्लव पाहू लागला, तर कल्पांत काळच्या ज्वाळाही तोडू शकतील अशी शस्त्रे हातांच्या त्या पंजांमध्ये झळकत असलेली त्याने पाहिली। आपण अंग आपण अलंकार, आपण हात आपण हातियार, आपण जीव आपण शरीर, देखे चराचर कोंदले देवे।
जयाची या किरणांचे निखरपणे नक्षत्रांचे होत फुटाणे, ते जे खिरडला वन्ही म्हणे समुद्री रिगो. मग कालकूट कल्लोळी कवळिले, नाना महाबीजूंचे दांग उमटले, तैसे अपार कर देखिले गीतायुधी. आपणच सर्वांगी, आपणच त्यावर लिहिलेले अलंकार, आपणच हात, आपणच त्या हातांमध्ये घेतलेली हत्यारे, आपणच जीव आणि आपणच शरीर. अशा प्रकारे देवांनी सर्व चराचर म्हणजे स्थावर जंगमात्मक विश्व कोंदले म्हणजे व्यापून टाकले. ज्या शस्त्रांच्या किरणांच्या निखरपणे म्हणजे प्रखरपणामुळे नक्षत्रांचे फुटाणे होतात आणि ज्याच्या तेजामुळे खिरडाला वन्ही म्हणजे दिपून गेलेला अग्नी म्हणतो, मी समुद्री रिघो म्हणजे मी समुद्रात माघारी शिरतो. मग जणू कालकूट विषाच्या कल्लोळी म्हणजे लाटाच उसळल्या आहेत वा प्रलय काळच्या महाबीजांचे जणू दांग म्हणजे अरण्यच उमटले आहे. तसे उदितायुधी म्हणजे उगारलेल्या शस्त्रांसहित अपार वा असंख्य कर अर्जुनाने पाहिले. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.